हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खस्ता एकदम खुसखुशीत अशी मटार कचोरी कशी करायचं ते पाहणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट आणि एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे। एकदम छान झालेली आहे। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात पण तेवढीच चविष्ट अशी ही झालेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती खुसखुशीत एकदम खस्ता अशी ही कचोरी झाली। एकदा या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी इथे बघू शकता या कपने 1 कप मी मैदा घेतलेला आहे, 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही सगळं संपूर्ण गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा संपूर्ण मैदा घेऊ शकता। मी इथे 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे 2 ते 3 छोटे चमचे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलाचं मोहन घालायचं गरम तेलाचं। आता हे या पिठाला सगळीकडे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, म्हणजे छान अशा आपल्या कचोऱ्या खुसखुशीत आणि एकदम छान होतात बघा। इथे तेल मी सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे पिठाला। थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी थोडं थोडं पीठ घालून घट्ट सर असं गोळा पीठ करून घेणार पीठ मळून घेणार आहे। इथे बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे। घट्ट असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला तेल लावून घ्यायचं आहे। ज्या भांड्यात आपण तेल गरम केलेलं होतं मी त्याला असं तेल लावून घेते बघा। भांडं घेतलेलं आहे बघा। या पद्धतीने मी सगळीकडे फिरवून तेल छान असं लावून घेते बघा। व्यवस्थित तेल पण लागलं जातं बघा व्यवस्थित असं। आता हे तेल लावलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवा किंवा 10 ते 15 मिनिटं ठेवा। इथे हे बाजूला हे भिजतंय तर पीठ भिजतंय तर आपण स्टफिंग बनवून घेणार आहे। त्यासाठी 1.5 कप मी ताजा मटर घेतलेला आहे। इथे 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा धने घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा आमचूर पावडर। इथे मी 10 ते 15 काळे मिरे घेतलेले आहेत, पाव चमचा मी इथे हिंग घेतलेले आहे, 4 ते 5 हिरवी मिरची घेतली, तुमच्या आवडीनुसार घ्या। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता आपण भाजून घेणार आहे। इथे बघू शकताय धने इथे मी बडीशेप घातलेले आहे, धने घालायचे, जिरे घालायचे, काळे मिरी घालायचं आणि हे भाजून घ्यायचं। छान खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला चांगलं 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। छान सुगंध यायला लागलेला आहे, छान भाजलेला आहे, मी काढून घेतलेला आहे। त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही, 1 चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये मटार घातलेला आहे आणि त्यामध्येच मी हिरवी मिरची आणि आलं तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं आणि हलकेसे डाग पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय हे डाग पडेपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत। इथे बघू शकताय आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे, अंदाजे 3 ते 4 मिनिटं। इथे बघू शकताय छान असं ताजं मटार आहे, जास्त वेळ लागत नाही, 2-3 मिनिटात मऊ होतं बघा। हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते मऊ झालेलं आहे व्यवस्थित असं, हे मऊ झालेलं आहे बघू शकताय। आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये हिंग घालून घ्यायची आहे, पाव चमचा आपण हिंग घेतलेली ती घालून घ्यायची। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये हिंग घालून मी मिक्स करून घेणार आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी हिंग घालून मिक्स करून घेते आणि याला थंड करून घ्यायचं। इथे बघू शकता व्यवस्थित असं हे थंड करून घ्यायचं आहे। आता हे थंड झाल्यानंतर सुरुवातीला हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। इथे बघू शकता हे एकदम बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। मटार पण आपल्याला चांगलं बारीक असं करून घ्यायचं आहे, पण मी चॉपरमध्ये करते, चॉपरमध्ये व्यवस्थित असं जाडसर वाटलं आपल्याला करता येतं। आणि याबरोबर आलं आणि आपण मिरची घातली ते पण व्यवस्थित असं ते वाटलं जातं बघा। हे थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। कोथिंबीर राहिली होती घालायची, त्यामुळे कोथिंबीर घालून थोडंसं 1 मिनटं असं मी थोडंसं फिरवून घेते, जास्त बारीक करायचं नाही। इथे बघू शकताय व्यवस्थित असं चॉपरमध्ये आपल्याला हवं तसं हे आपल्याला जाडसर ठेवता येतं बघा। इथे बघू शकता हे या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे, मी काढून घेते बाउलमध्ये। आता त्यामध्ये आपण मसाला घालायचा, बनवलेला मसाला घातलेला आहे, त्यामध्ये आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। आमचूर पावडर घातलेली आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, आमचूर पावडर आणि मीठ घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं। शकता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे, सारण छान तयार झालेलं आहे बघू शकताय।
आता इथे आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. दुसरीकडे बघू शकताय 1 मिनिट मळून घ्यायचं पुन्हा एकदा. चांगलं भिजलेलं आहे आणि आपण पुरीला जेवढा गोळा करतो तेवढा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ घ्यायचं बघा, बघू शकताय. आता या पद्धतीने आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचं आहे आणि सुकं पीठ घ्यायचं. तुम्ही मैदा घ्या किंवा गव्हाचं पीठ घ्या, लावायचं आणि असं याची वाटी बनवून घ्यायची आहे. इथे बघू शकताय मी गोल वाटी बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा सारण घालते. तुम्ही 1 ते 1.5 चमचा घालू शकता. इथे बघू शकता यामध्ये घालायचं, थोडंसं असं प्रेस करायचं आणि असं याला खाली असं दाबत साईडचं पीठ आपल्याला वर काढायचं आणि छान असं हे बनवून घ्यायचं आहे. याला लाटायचं वगैरे नाही, आपण हातानेच याच्या कचोरी बनवून घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने असं प्रेस करायचं आणि आपल्याला याची कचोरी बनवून घ्यायची आहे. इथे बघू शकता हे खाली दाबायचं आणि साईडचं पीठ वर काढायचं, मिटवायचं असं. आणि एक्स्ट्राचं पीठ असतं ते तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला हवं तर. गोल गोल फिरवून असं बघा मी याला बघा या पद्धतीने गोल फिरवायचं. तुम्ही काढू शकता एक्स्ट्राचं. मी यामध्येच असं ह्याला दाबून घेतलेलं आहे. असं थोडंसं दाबून या पद्धतीने तुम्हाला हवा त्या आकारामध्ये जाडसर किंवा थोड्याशा पातळ अशा बनवून घ्यायच्या आहेत. मी या जाडीच्या बनवून घेतलेल्या आहेत बघा कचोऱ्या. जेवढं आपण घेतलेलं त्यामध्ये 10 ते 11 आपल्या कचोऱ्या या साईजच्या झालेल्या आहेत. बघू शकता मी या साईजच्या बनवलेल्या आहेत. आता तेल आपल्याला मीडियमच गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात, आतपर्यंत छान तळल्या जातात. इथे बघू शकता मी कचोऱ्या घालून घेते तेलामध्ये. 3 ते 4च मी घालणार आहे बघा, जास्त घालायच्या नाहीत. आणि आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून छान अशा कमी गॅसवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतपर्यंत छान तळल्या जातात, एकदम खुसखुशीत होतात बघा कमी गॅसवर. आणि जसजशा त्या तळतील तसतशा या वरपर्यंत येतात आणि छान अशा फुलतात बघा. 3 ते 4 मिनिटानंतर बघा ह्या थोड्या थोड्या परतलेल्या आहेत आणि छान अशा फुलायला लागलेल्या आहेत. इथे बघू शकताय. आणि कमी गॅसवर तळल्यामुळे छान खुसखुशीत होतात आणि छान तळल्या जातात आतपर्यंत. त्यामुळे इथे बघू शकताय तळल्या की अशा वर येतात बघा. कलर पण बघू शकताय छान आलेला आहे, एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत बघू शकताय. इथे बघू शकता ह्या छान तळलेल्या आहेत आणि छान कलर आलेला आहे बघा, छान फुललेल्या आहेत, एकदम मस्त होतात बघा, खमंग खुसखुशीत. तेल नितळून आपण काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकताय मस्त तुम्हाला कलर पण बघायला छान आलेला आहे बघू शकताय. या कलरवर तळून घ्यायच्या बघा, मस्त खमंग खुसखुशीत होतात. तुम्हाला बघू शकता तुम्ही एकदम खस्ता झालेल्या आहेत खुसखुशीत. दुसऱ्या पण मी त्याच पद्धतीने तळून घेणार आहे, एकदम कमी गॅसवर मी ह्या पण तळून घेणार आहे बघा. ह्या पण छान अशा फुललेल्या आहेत बघा, छान अशा एकदम खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत आणि कलर पण बघा छान आलेला आहे बघा. ह्या पण मी तेल नितळून काढून घेते बघा, मस्त झटपट अशा आपण बनवलेल्या आहेत. तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा, एकदम खस्ता खुसखुशीत झालेल्या आहेत बघू शकताय. सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत, छान झालेल्या आहेत बघू शकता. आणि त्याबरोबर हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेल्या आहेत. ह्या तुम्ही हिरवी मिरची सोबत तुम्ही सॉस सोबत किंवा अशा जरी चहा बरोबर खाल्ल्या तर छान लागतात बघा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा, मस्त झालेले एकदम खुसखुशीत असे बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती खुसखुशीत छान झालेले आहेत बघू शकताय. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा, एकदम छान सारण असं भरलेल्या मस्त खमंग खुसखुशीत, आतून पण एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत बघू शकताय. तुम्हाला बघून कळत असेल. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही मटार कचोरी खुसखुशीत अशी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या पण कचोऱ्या छानच होणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा मटार कचोरी खुसखुशीत बनवून बघा, तुमची पण छानच होईल. बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला बघून कळत असेल किती अशा खमंग खुसखुशीत झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.